आणि त्यामुळेच त्या घाबरले असतील आणि मोठा धक्काय बसलाय त्यांना. ही अदितीच काहीतरी बोलली असणार. काय ग, खरं सांग, तुझ्यामुळेच होतो ना त्रास त्यांना? बोलवा की काय? कशाला ओरडतेस तिला? सिद्धू, आता तरी तिला सांभाळून घेणं बंद करा तू. मग काय, मिरवणुकीला यायचं ही नाही म्हणाली असेल आणि त्यामुळे मोठ्या बाईंनी टेन्शन घेतलं असेल आणि पडल्या बेशुद्ध. हो, कारण जाताना त्या सांगून गेल्या होत्या की मी येताना जाऊबाईंना सोबत घेऊन येणार म्हणून. आणि ही अडून बसली असणार आणि म्हणूनच यांना त्रास झाला असणार. अरे शांत व्हा. अदिती, काय झालं सांग बरं. प्लीज कोणी काही बोलू नका तिला. सगळे शांत राहा. मोठ्या बाईला आधीच त्रास होतो. अदिती, तू चल वर. थांब सोनबाई. अहो, काय करताय? ही पलंगावर जी झोपली आहे ना, हा माझा जीव आहे. उद्या जर काही झालं ना तर मीच नाही, सगळं घर कोसळेल. तिची दुसरी काहीच अपेक्षा नाहीये ग. तिचं सगळं आयुष्य तिथे सिद्धू आणि या घरासाठी वेचलंय. तू नको ना असं करू. का वेगळं व्हायचंय तुला? अप्पा, कोणाच्या सांगण्यावर विश्वास नाही ठेवत आहे. त्या दिवशी मी स्वतः ऐकलं, तुझं आणि सिद्धूचं भांडण चालू होतं. तेव्हा तू सिद्धूला बोलत होतीस, मी नाही ऍडजस्ट करू शकत. बाई, तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण सोडवू ना, पण एक चूल हसण्याची परंपरा आपली मोडू नको. प्लीज एवढं. अप्पा असं काय करतोस? शांत हो, शांत हो. अब्बा, बघतीयस ना अवस्था? बघतोयस ना सिद्धू? हे बघा, तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय मला कळत नाहीये, पण तुमच्यामुळे घरच्यांना त्रास होणार असेल ना तर ते मला सहन होणार नाही. हा रत्नाक्का, सिद्धूची काहीच चूक नाहीये. तो सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ही समजून घेत नाहीये. अगं बघतेस ना, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. कळतंय का तुला? आल्या मोठ्या बाई शुद्धीवर आल्या. आप्पा, रत्नाक्का, लवकर या. सुमित्रा, अहो ऐकलत का? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय? मोठ्या बाई, काय घोर लावला होता हो जीवाला तुम्ही? हो ना, सगळ्यांची काळजी करता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता. मोठ्या बाई, काय झालं होतं? मोठ्या बाई, तुम्हाला आठवतंय ना सगळं? नानी, अरे तुम्ही जरा शांत व्हा सगळे. आत्ता जाग आली ना तिला. मोठ्या बाई आल्या शुद्धीवर. मोठ्या बाई, मोठ्या बाईला शुद्ध आले, पण आता आत नको जायला. मोठ्या बाईच्या समोर जरी आलो तर तिला माझा राग येईल. नकोच जायला तिच्या समोर. कसं वाटतंय मोठ्या बाई? मोठ्या बाई, तुम्हाला काही झालं ना की बघवतच नाही हो आम्हाला. मोठ्या बाई, खरं खरं सांगा, नेमकं काय झालं होतं? तुम्ही अदितीला बोलवायला गेलात आणि परत आलाच नाही. तिच्यामुळेच त्रास झाला होता ना तुम्हाला? बोला ना. मोठी बाई आता सगळं सांगणार तर नाही ना? मोठ्या बाई, अमेरिकेला जाणं, तिथे जॉब करणं, तिथेच सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. या गावात मला सडायचं नाहीये असं तुमच्या मुलाचं म्हणणं आहे. हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणं शक्य नाहीये माझ्यासाठी. चक्कर आली.
मोठे भाई तुम्ही आराम करा, तुम्ही पडा, तुम्हाला आता आरामाची गरज आहे. आणि हो प्लीज कोणीही त्यांना आता काहीही विचारू नका, त्यांना आता आराम करू द्या. त्यांना जेव्हा बरं वाटेल तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी. येतो आम्ही. अदिती, गुड मॉर्निंग युवराज. काय झालं, बोल ना. कालपासून तुला भेटायचा प्रयत्न करतो, पण तू रूमच्या बाहेर आलीच नाहीस. तुला फोन केला, तुला मेसेज केला, पण काहीच रिप्लाय नाही. अरे मी ना कालपासून ना फोन बघितलाच नाहीये. तू बोल ना, काय झालं. काय झालं? अदिती, घरच्या सगळ्यांना तू चुकीचे वाटतेस. त्यांना खरं तुझ्याबद्दल काहीच माहित नाही. कालपासून घरातले सगळं तुझ्याबद्दल काय वाटेल ते बोलते, आणि हे मला बघवत नाहीये. हे बघा अदिती, मला खरं काय ते माहितीये, पण फक्त तुला विचारल्याशिवाय काही बोलायचं नाही, म्हणून मी गप्प बसलोय. आता तू सगळ्यांना खरं काय ते सांग. अरे हो, सांगणारच आहे. आज सांगणार आहेस? हो, आणि खरं हेच आहे की मला वेगळं व्हायचंय. बरं झालं तू भेटलास. युवराज, तू पण ना जरा परत जा, दुसरा जॉब बघ, किंवा मग तात्या तयार असतील तर फॅक्टरीची सगळी जबाबदारी तूच घे. मी आता सीट बरोबर वेगळं राहणार, अमेरिकेला जाणार, तर फॅक्टरीची जबाबदारी घेणारं कोणीतरी हवं ना. अदिती, काय बोलतेस? हो युवराज, मला नाही राहायचं इथे. अगं अदिती, युवराज, हा माझा फायनल डिसिजन आहे आणि मला याच्यावर काहीही बोलायचं नाही. आता तुला इथेच थांबायचंय की परत जायचंय हा निर्णय तुझा आहे. अदिती, मी इथे तुझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी आलो. हो ना, मग आता तर आम्ही इथे नसणार, म्हणून तू सुद्धा जा परत. सॉरी, माझ्यामुळे तुझा टाइम वेस्ट झाला, पण युवराज खरं सांगू का, तू ना खूप हुशार मुलगा आहेस. तुला मुंबईत कुठेही खूप चांगला जॉब मिळेल. मी एक काम करते, डॅडला सांगून काही कंपनीचे रेफरन्स तुला पाठवते. ऑल द बेस्ट. अदिती, हा तुझा फायनल डिसिजन आहे? हो युवराज, हाच माझा फायनल डिसिजन आहे आणि मनापासून घेतलेला डिसिजन आहे. मी वेगळा संसार थाटणार आहेच, आणि आता माझं एक वेगळं रूप बघायला मिळेल. म्हणजे कळेल आता अदितीचं असं रूप बघायला मिळेल सगळ्यांना. ओरिजिनल देशमुख आहे. वा 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 वा. तुम्ही सगळे हसताना पाहिलं ना, बरं वाटलं. पूजेच्या निमित्तानं तुम्ही सगळे आनंदी आहात. खरंच असाच आनंद राहो अशी आपण देवासमोर प्रार्थना करू. काय बर, मी काय म्हणतो, चला आपण पूजेला सुरुवात करूया. मुहूर्त करायचा. हो हो, करूया. आप्पा, तुम्ही जाऊन मोठ्या बहिणीला सांगून या की घरात छान पूजा मांडली. आम्ही सगळ्या त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहोत. आणि हो, त्यांचं जेवण घेऊनच आम्ही सगळ्या एकदम जाऊ. तुम्ही फक्त सांगून या आता. हो हो, सांगतो. ऐकून ना खरंच तिला पण बरं वाटेल. बरं, पूजा झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागायचंय की थांबायचंय तात्यांच्या लाडक्या सुनेसाठी? पल्लू, टोमणे नाहीत. मग काय करायचं? किती वेळ थांबायचं इथे? आपण सगळे आलोच ना आवरून. जा ग अर्चू, जा बोलवून आण. मग काय, मधल्या मध्ये ओढात आण ना त्याची. तो काय बोलणार आहे? काय सिद्धू?
पण हिला कळत नाही काय महत्वाचं आहे ते. सून आहेस ना तू या घरची. रत्नाका सॉरी, पण कसं शांत राहणार. अदिती, काय चाललंय तुझं? घरातलं वातावरण बदलावं म्हणून पूजा ठेवली. घरात वाद नकोत म्हणून सगळ्यांना सांगितलं तुझ्याशी नीट बोला, नीट वागा, आणि तुझंच हे काय चाललंय? तुला काहीच कसं वाटत नाहीये ग? एक मिनिट रत्नाक्का, नाही सॉरी, पण आज व्हॅलेंटाईन्स डे आणि आमचा प्लॅन आधी ठरला होता. हे पूजा वगैरे आहे त्यावेळी ठरलं, त्याच्यासाठी आम्ही आमचा प्लॅन चेंज करायचा का? अगं मोठ्या बहिणीला बरं नाहीये ना. हो, मग करतायत ना त्या आराम. आणि बाळा काकांनी सांगितलंय ना काळजी करण्यासारखं काही नाहीये, होतील त्या लवकर बऱ्या. आणि पल्लू काकी, आम्ही व्हॅलेंटाईन्स डे साठी बाहेर जातो याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला त्यांची काळजी नाहीये. हो दिसते ना केवढी काळजी येते. पल्लू काकी, मोठ्या बाई आजारी आहे तरी घरात पूजा होतीये ना, मग आम्ही बाहेर जाऊन व्हॅलेंटाईन्स डे नाही सेलिब्रेट करू शकत? आणि तुम्ही सगळे आहात ना घरी, वाटल्यास आम्ही परत आलो की राहू आम्ही मोठ्या बाईंकडे. काही गरज नाहीये, आम्ही घेऊ त्यांची काळजी. हा एवढं का रिॲक्ट होताय तुम्ही पल्लू काकी? इनफॅक्ट मी तर सांगणार होते तुम्ही आणि जाऊबाई दोघींनी सुद्धा या. बाळा काका आणि सुहास भाऊजींना सांगा आणि जॉईन व्हा आम्हाला. नको, जा तुम्ही. ठीक आहे, चल निघायचं ना. सिद्धू, अरे तुला तरी कळायला हवं ना घरात पूजा आहे आज. ताई काकी, आम्ही आल्यानंतर दर्शन घेऊ. हा, आणि हो, आम्ही जेवायला सुद्धा नसतो, रात्री सुद्धा. आज मी पूर्ण दिवस सीट बरोबर स्पेंड करणार. चल सीट. एक्सक्यूज मी. काय बोलतेस तू हे? अगं मी तुझ्या बाजूने बोलतोय. हे बघ, मला माहिती आहे तुझी इच्छा नाहीये, तू हे सगळं सिद्धार्थसाठी करतेस. युवराज, तुला मी सकाळीच सांगितलंय माझा डिसिजन झालाय. पण लवकर आलो ना आपण. रत्नाकांनी गाडी चालवली तरी आपण लवकर पोहोचलो. चला चला पटकन जाऊ आणि दर्शन घेऊन घरी परत जाऊ. हो हो हो, येताना स्पीडनी चालवली रत्नाकांनी गाडी, पण त्यांचा काही भरोसा नाही. हा, जाताना परत स्पीडचा काटा खाली यायचा. काय ग, काय बोलताय? काय नाही, काही नाही. अरे मग बोला. इतर वेळी हळू गाडी चालवते तेव्हा टोमणे मारत असतात ना, आज एवढी फास्ट चालवली तर कौतुक करा ना. फास्ट म्हणजे 50च्या स्पीडनी चालवली. हा, तसे बरी चालवली तुम्ही. आपण लवकर पोहोचलोत ना, म्हणजे झालं. थँक्यू हा रत्नाक्का. पण आता जाताना पण अशीच चालवा बर का. ते बाई माझ्या मूडवर आहे. हा, माझा मूड चांगला असेल, तुम्ही माझ्याशी नीट वागलात, मला आनंदी ठेवलं, तर मग फास्ट चालवेल. रत्नाक्का, आम्ही सगळ्या तुमच्याशी नीटच वागतो. हा, आता आनंदी ठेवायचं म्हटलं तर मी आता देवीपाशी जाते आणि प्रार्थना करते तुमच्या आनंदासाठी. ताई, हा चल दर्शन घेऊ. हो हो, चला. युवराज, घडणार तेच आहे, पण हे सगळं माझ्यामुळे घडलंय असा जर समज झाला तर त्यांना धक्का बसणार नाही. आणि हेच जर त्यांच्या मुलाने केलंय,
जो याच घरात लहानाचा मोठा झालाय त्यालाच हे घर सोडावं असं वाटतंय, हे जर त्यांना कळलं तर खूप मोठा धक्का बसेल त्यांना. आधीच मी मोठ्या बाईंना सगळं सांगितलं आणि बघितलंच ना त्यांची काय अवस्था झालीय, किती त्रास होतोय त्यांना. तसाच त्रास घरातल्या सगळ्यांना होईल युवराज. अगं पण आदिती, ह्या सगळ्यामुळे तू वाईट ठरतेस, त्याचं काय? ठरू दे वाईट. मी त्यांच्या मनातून उतरले तर माझं इथून जाणं सोपं होईल. मी ज्या माणसांसाठी इथे थांबले होते, ज्यांच्यासाठी मी सेट बरोबर अमेरिकेला यायला नकार दिला, तीच माझ्यापासून दुरावली गेली तर. पण तुम्ही तिच्याशी हिंदीत का बोलत होतात? अगं हिंदीत नाही, भोजपुरीत. हुई गवा दी गवा खुदा गवा. पण तुम्हाला काय माहित ती भोजपुरी म्हणून? हा बाई, आता हातभर पदर काढला होता, मग मला वाटलं असेल भोजपुरी, मग बोलले. ही काही समोरून बोलली नाही, हा फक्त ऐकून घेत होती. रत्नाक्का मौनव्रत असेल तिचं. नाही. आता वर काय म्हणाली की ही माझ्यासारखी आहे म्हणून. विसरलीस? विसरली. हा अहो ते नाही, मोठ्या बाईंसाठी घरी प्रसाद न्यायचा होता ना, तो मी वरच विसरले. काय नानी, त्या बाईकडे लक्ष ठेवायच्या ऐवजी प्रसाद घेऊन यायचं लक्षात ठेवायचंच ना. कोण सांगतंय? ताई, तुला माहितीये ना, नानीला एक गोष्ट सांगितली की ती 5 मिनिटात विसरते म्हणून. तुला प्रसाद घ्यायला काय झालं होतं? चुकले. सॉरी ना. हा, तू जाऊन आणतेस का? बरं बरं, पण हळू जा. जा, सांभाळून जा. तो बाहेरच साजरा करून यायचं ना, घरात कशाला धिंगाणा घालतेस? सीट मला मध्येच सोडून आला ना, मग कसं सेलिब्रेट करणार व्हॅलेंटाईन्स डे? हो का? बघ अडवायचं ना त्याला. मैत्रिणी आल्या म्हणून विसरलीस का नवऱ्याला? मैत्रिणी? हो, मैत्रिणी आल्या होत्या मैत्रिणी. हो ना सेठ? आदिती, तुझ्या लक्षात येते ना आपण घरात आहोत? जरा सावर स्वतःला. बरं, एक तू इथे बस आणि खाऊन घे. ये. थांब रे सेठ. नको जेवायला, मी जाते रूम मध्ये. नमा, गुड नाईट बोलते रत्नाक्का. गुड नाईट. अरे हद्द झाली रे हिची. काय झालं हिला? ही अशी का वागते? सुमित्राने पाहिलं असतं तर तुटून गेली असती रे ती. सुमित्राला नाही सहन होणार आहे. सिद्धू, अरे कर ना काहीतरी, समजव ना सुनबाईला. अरे अरे अप्पा, सिद्धू, काहीतरी गडबड. सांग, काय झालंय नेमकं? का वागतीये ही असं? मला पण कळत नाही. म्हणजे वेगळं राहायचंय तर एवढं सगळं करायची काय गरज आहे? पण मी एक सांगतो, आदिती तशी चांगली आहे, म्हणजे ती तयार होईल आपल्या एकत्र कुटुंबामध्ये राहायला. तुम्ही काय काळजी करू नका, मी समजवतो तिला. सिद्धू, नीट समजावा तिला. होत आहे का? जमतंय ना मला, म्हणूनच आनंद झालाय. सेलिब्रेट करते मी. काय? हो, आता मी ज्यांच्यावर प्रेम करते ती माणसं सुद्धा माझ्यावर प्रेम करतात, माझे लाड करतात, माझी काळजी घेतात. त्या सगळ्यांच्या मनातून उतरायचंय. सोपं आहे का ते? पण मला जमतंय. त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? त्यापेक्षा त्यांना सरळ सरळ सांगून टाक ना की मला वेगळं व्हायचंय. तुझ्या घरच्यांना ओळखतोस ना तू? ते सोडतील आपल्याला लगेच? सगळे मिळून माझं मन वळवण्याचा प्रयत्न करते आणि मग मी पण प्रेमात पडेन परत.
युवराजचं काय झालं होतं आठवतंय ना? आणि सिड, एक गोष्ट विसरू नकोस, तू घेतलेला पर्याय जरी मी निवडला असला तरी माझी इच्छा इथे राहण्याचीच आहे. आणि त्यांनी जर आता मला कन्व्हिन्स केलं ना तर कदाचित मी हा घेतलेला निर्णय बदलेन. हे सगळं अवसानच गळून पडेल. त्यापेक्षा इतकं वाईट वागायचं त्यांच्याशी की त्यांनी समोरून सांगितलं पाहिजे मला, बाई जा इथनं, नको राहूस इथे. एकदा का त्यांना मी नकोशी झाले की मग आपला मार्गच सोपा होऊन जाईल. कशी वाटली आयडिया? हिने खूपच टोकाचं ठरवलं, पण हिचं म्हणणं बरोबर आहे, वेगळं व्हायचं. पण फक्त एवढं सांगून घरचे सहजासहजी ऐकणार नाहीत. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या आदिती, तू मोठ्या बाईला खरं सांगितलंयस. त्यामुळे घरात टाइम बॉम्ब लावल्यासारखं वाटतंय मला, जो कुठल्याही क्षणी फुटू शकतो. सतत भीती वाटते की मोठ्या बाईने खरं सांगून टाकलं तर मग या सगळ्याचा काही फायदा नाही. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांगेन. मोठ्या बाईंशी बोलेन मी, त्यांना सांगेन मी तुम्हाला जे काही सांगितले ना ते सगळं खोटं आहे. सो यू डोंट वरी, टेन्शन नको घेऊस. मोठ्या बाई, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? पण तुम्ही कशाला आलात? आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो. मोठी बाई, तुला अजून आरामाची गरज आहे. अगं नाहीतर अजून त्रास होईल तुला. त्रास अजूनही होतोच आहे, पण तो कशामुळे होतोय आणि कुणामुळे होतोय हे तुला चांगलंच माहितीये. मोठी बाई, अगं ते आता काय खोटं बोलणार आहेस आणि अजून किती खोटं बोलणार आहेस? निर्णय घेतलास ना, पण सांगायची हिंमत नाही म्हणून त्या पोरीवर ढकललंस सगळं. ऐक ना मोठी बाई, तू आधी शांत हो. हे बघ, तुला अजून त्रास होईल. माझ्या त्रासाची एवढी काळजी असती ना तर असा वागलाच नसता. एवढं खोटं फसवलंस तू आमच्या सगळ्यांना. हे घर, हे कुटुंब सोडून जायचंय ना तुला? वेगळं व्हायचंय ना? मग जा इथून. पण जाण्यापूर्वी घरच्या सगळ्यांना सांगून जा की आदितीला नाही तर तुला वेगळं व्हायचं. सांग सगळ्यांना. चल. ऐक तर मोठी बाई, माझं ऐकून. काय ऐकून घेऊ? मला आता काहीही ऐकायचं नाही. जे काही बोलायचं ना ते तात्या आणि बळोबाईंशी बोलायचं. चल, बाहेर वाट बघतायत सगळे. चल. ऐक ना मोठी बाई, मला माफ कर, पण आता असं सगळ्यांसमोर एकदम नको ग. मी सांगतो ना नंतर सगळ्यांना, हळूहळू सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगेन मी. अरे सगळ्यांचा विश्वास आधीच मोडलायस तू, आता काय विश्वासात घेणार आहेस त्यांना? मोठ्या बाई, प्लीज सिडला माफ करा. त्याचं ऐकून तर घ्या तुम्ही. अगं काय ऐकून घेऊ? मोठ्या बाई, आम्ही सांगतो ना सगळ्यांना, पण हे अशा पद्धतीने नको घडायला. आपण काहीतरी मार्ग काढूया ना यावर. अगं काय मार्ग काढणार? हा पुन्हा काहीतरी खोटं बोलणार. हे बघ आदिती, तू आता यात मध्ये पडू नकोस. मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही. तुला बोलायचं नाहीये का मोठी बाईशी? नाही, तुला तर हेच हवंय की जेणेकरून मोठी बाई सगळ्यांना माझ्याबद्दल खरं खरं सांगून टाकेल. नाही सिड, मी गेले होते मोठ्या बाईंशी बोलायला खरंच, पण मला बोलताच नाही आलं. काल गेले होते तर अप्पा होते तिथे, आज गेले होते तर त्या झोपल्या होत्या. अगं मग उठवायचं ना. सिड आजारी आहेत त्या, आणि हे सांगताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी आहे, नाहीतर त्रास होईल त्यांना. आदिती, अगं तू जर सांगितलंस की तू जे सांगितलंस ते खोटं आहे तर मोठ्या बाईला बरं वाटेल, तिची तब्येत सुधारेल, म्हणून मी सांगतोय, बोल तिच्याशी. आदिती, मला नक्की सांग, तुला सांगायचंय ना? हो सिड. ठीक आहे, मग चल. सिड, मी गेले होते पण अप्पा आहेत आता मोठ्या बाईंसोबत. तू चल माझ्या बरोबर, मी आप्पांना बिझी ठेवतो, तू बोलून घे मोठ्या बाईशी. चल.
आता काय झालं? काही नाही. चल. बस आदिती, बोलू नकोस आणखी. तुझ्या डोळ्यात पाहिलं की कळतंय तू आता खोटं बोलतेस. ज्या गोष्टीचा त्रास झाला ते तू नजरेला नजर भिडवून सांगितलं आणि आता नजर चोरतेस. कुणाला वाचवायचा प्रयत्न करतेस आदिती? सिद्धूला, जो मला भेटायला सुद्धा आला नाहीये. एकदा आला होता, त्याला वाटलं मला झोप लागली, पण मी फक्त डोळे बंद करून पडले होते आणि सगळं ऐकत होते. मोठ्या बाईला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येऊ द्यायचं नाही. तिला जे काय माहिती आहे, तिला जे बोलायचं आहे, जे बोलावं असं वाटतंय ते तिला अजिबात बोलायला द्यायचं नाही. आदिती, ती स्वभावानं भोळी आहे, पण माणसं कळतात ग मला. मी अजूनपर्यंत काही बोलले नाही, गप्प आहे, कारण हा धक्का मलाच अजून नीटसा पचवता आला नाही. माझ्या पोटचा पोरगा माझ्याशी खोटं बोलतो. ज्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला त्या सगळ्यांना फसवतोय आणि तुला वाईट ठरवतोय. आदिती, मला माफ कर ग. मी सुद्धा कसलाही विचार न करता तुला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, पाणी प्या. तुम्ही आता काही बोलू नका, त्रास होतोय तुम्हाला. आदिती, आता सगळं माहित असून जर मी काही बोलले नाही ना तर जास्त त्रास होईल ग मला. आदिती, सॉरी बाळा. मोठ्या बाई, मोठ्या बाई, शपथ घ्या तुम्ही हे कुठेही बोलणार नाही. खरं काय ते कोणालाही सांगणार नाही. हो मोठ्या बाई, मोठ्या बाई, घरातल्या सगळ्यांसाठी, या घरासाठी हेच योग्य आहे. हे सगळं मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या प्लीज. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही हे कुणालाही सांगणार नाही. दिलास का नाश्ता? गेले होते पण त्या उठल्या नाहीत. त्या उठल्या की देते नंतर नेऊन. हे पल्लू, नीट ठेव ना. कशाला आपटते ग? कोणाचा राग काढतेस? अजून कोणाचा? आता काय केलं अदितीनं? काहीच नाही केलं. 2 दिवस झाले एका कामाला हात लावायला नाही आली ती. बघताय ना तुम्ही, सुरुवातीचे दिवस झाली सगळी नाटकं करून. सगळ्यांना वेगळा नाश्ता, वेगळा चहा. आता काय झालं? संपला सगळा उत्साह. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी ते सगळं मनापासून केलं असेल. नाटकं असतील सगळे. आता काय, घरात कळालंय ना सगळ्यांना यांना वेगळं व्हायचंय ते. मग आता कशाला करायची नाटकं? हो ना, तिचं वागणं इतकं डोक्यात जात आहे ना. मी सगळं विसरेन, पण अदितीचं हे वागणं मी अजिबात विसरणार नाहीये. ह्या आदितीच्या वागण्याचा परिणाम नमावर पण झालाय बहुतेक. रात्रभर झोपली नाही हो. श्वास लागला होता तिला. काय होतंय विचारून सुद्धा सांगत नाहीये पोर. बघा, तुम्ही ना उगाच टेन्शन घेताय. नाही म्हणजे आदितीचं काहीतरी बिनसलंय, पण चांगली आहे मुलगी. आणि आपण बोलू ना तिच्याशी, समजून घेऊ तिला. काय समजून घेणार आहे रत्नाका? आपण काय बोलणार? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अगं हे काय विसरलीस? आपण घरी रोज सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. तुझ्यासाठी पण केलाय. मला नकोय, मला कंटाळा आला तेच तेच खाऊन.
तेच तेच. अगं रोज वेगळा नाश्ता असतो आणि आम्ही पण तोच खातो. त्यात कसला आलाय का कंटाळा? अहो ती तुमची सवय आहे, माझं लाईफस्टाईल नाहीये असं. माझं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही समजूनच घेतलं नाही. आणि तुम्ही सुद्धा हे उपमा पोहे मिसळ रोज रोज कसं खाऊ शकता? कंटाळा नाहीये? नाही येत. आवडतं आम्हाला. आणि तुला आवडत नसेल ना तर नको खाऊ. पल्लू, आदिती, अगं मग तू सांग ना, तुला काय हवंय? आपण बनवू ना ते घरात. मला अमेरिकन फूड आवडतं. हे असं ब्रेड वगैरे असलेलं, ते पण घरी बनवणार तुम्ही? हे सगळं नाही पिकत तुमच्या शेतात. तुमच्या आय मीन आपल्या. बस तुला एवढा प्रॉब्लेम आहे ना घरातल्या जेवणाचा आणि तुझ्या लाईफस्टाईल मध्ये नाही बसत आहे तर तू बाहेर जाऊन जेव ना. पल्लू, हो खाईन ना, बाहेर जाऊन खाईन. एकदा का मी आणि सीट वेगळे राहायला गेलो ना की मी असं काही स्वयंपाक वगैरे नाही करत बसणार आहे, बाहेरनच मागवणार आहे. अगं त्यासाठी कशाला वेगळं व्हायचंय? इथेच राहून बाहेरून मागून खा ना. तुला कोणी काही बोलणार नाहीये. आदिती, पल्लू, बस झालं आता. सकाळी सकाळी वाद घालू नका. तिकडे मोठ्या बाई झोपल्यात, त्यांना आराम करू द्या. मग मी कुठे काय बोलतेय? यांनाच त्रास होतोय. आणि तसंही आता आम्ही वेगळे होणारच आहोत, तर मग मी आता कशाला करू ऍडजस्ट? मला जे हवंय ते मी खाणार, मला जे हवंय ते मी करणार. कळलं? हे बघ आदिती, हे जे सततच तुझं वेगळं राहण्याचं चाललं असतं ना, रत्नाक्का प्लीज, मला ना सकाळ सकाळ कटकट नकोय. मला हे सगळं एन्जॉय करत खायचंय. खूप दिवसांनी खाते मी हे सगळं. नानी, मला वाटतं मला खूप जोराची भूक लागली. हे आदिती, बर्गर मला पण हवंय. हे घे. दुमड्या, हे असलं बाहेरचं काही खायचं नाही. हा आदिती कशी खाते? तिला सवय आहे ना. तिला घरचं खाल्ल्यावर त्रास होतो, जसं आपल्याला बाहेरचं खाल्ल्यावर होतं ना तसंच. मी पण आदिती सारखी सवय लावून घेतो. मी पण बाहेरच खाणार. लहान मुलांनी हे असलं बाहेरचं काही खायचं नसतं, कळलं ना? पोट बिघडतं याने. हा उपमा खा मुकाट्यात, खा. बरं चला नाश्ता करा आता. खूप टाइम गेला याच्यात. नाश्ता थंड होईल. नानी घ्या. अमेरिकेला जायचे सगळे मार्ग सोपे करून टाकलेस तू. माग, तुला काय हवंय ते माग. आधी खाली उतरव तू. अगं खाली उतरव ना प्लीज. खुश आहेस ना तू? होतंय ना तुझ्या मनासारखं सगळं? खूप खुश आहे मी. तू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. सिद्धू, मला रत्नाक्कांना फेस नाही करता येणार. मगाशी पण त्या बोलत होत्या, मी थांबवलं त्यांना. मी वॉशरूम मध्ये लपते, तू त्यांना सांग मी नाहीये म्हणून. तू एवढं करतेस माझ्यासाठी, मग मी एवढं करू शकत नाही का? बरं जा. हो. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. काय ग पोरी, कधी वासुदेव पाहिला नाहीस का? तुझ्याकडे आणि या तुळशीकडे बघून कळतं की या घरात आनंद आहे आणि तो तू जपते आहेस. हो, पण आता माझ्यामुळेच घरातल्यांना त्रास होतोय. काही दुःख आहे का पोरी? अगं कुणाला नसतं, पण कोणी सांगू शकत नाही. आपण आपलं काम चांगलं करत राहावं. आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची जबाबदारी ईश्वरावर सोडावी. ही या वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. काही काळजी करू नको पोरी, सगळं छान होईल.
वासुदेव बाबा ठीक आहे. सखा दादा हे वासुदेव तुम्ही पाहिलं ना कधी सिस्टर हे पहाटे लवकर उठून गावोगावी जाऊन रामकृष्ण हरी म्हणतात, पांडुरंगाचे अभंग गात हिंडतात, देवाकडे प्रार्थना करतात. वासुदेव बुवा हे या घरातल्या नव्या सुनबाई आणि माझ्या ताई यांना चांगला आशीर्वाद द्या बरं का. पोरी तू या घराला नीट सांभाळशील, काही कठीण नसतं. आपण अपार माया लावली की घरही अपार माया देतं. आनंद दे, आनंद ओंजळीत मिळेल. एवढं मोठं घर म्हणजे नक्कीच माणसांचा गोसावळा असणार. सगळ्यांची मन राख, नवीन गोष्टी स्वीकार, पण जुनं तेही जप. जुनं तेच सोनं असतं. सगळ्याचा समतोल राखला की संसार सुखाचा होतो. आनंदी रहा, आनंद वाटा, सुखी रहा. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव. तात्या बयाची लग्न कसं आलं? छान झालं ना? आणि प्रवासात काही त्रास नाही झाला ना तुम्हाला? अरे अजिबात नाही. अरे आम्हाला तिथे न्यायची आणायची अतिशय छान सोय केलेली होती. रत्ना का आदिती कुठे आहे? बघितलंस का तिला? आम्हाला काय माहित, गेली असेल पिझ्झा किंवा बर्गर खायला. अगं काय बोललो हा? एक दिवस आणून खाल्लं नाही तर काय लगेच तुझं? रत्ना अगं काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? काय झालंय? तात्या मी सांगते, उगाच कशाला लपवायचं. तात्या अदितीनं हल्ली फार विचित्र वागते. तिला हवं तेच ती करते. अचानक ना तिला सगळं आवडेनसं झालंय. वेगळेच नखरे सुरू झालेत तिचे, तिच्या त्या मॉम सारखे. तुला सांगितलं ना एकदा गप्प बैस म्हणून. हो ना, पल्लू काय बोलते का? वीण बाई येत ना त्या गबस. ठीक आहे, सुनबाई नवीन आहे, तिचं सगळं आयुष्य शहरामध्ये गेलेलं आहे. इथली सवय व्हायला काही दिवस जातीलच ना. अहो हेच सांगते मी या सगळ्यांना कालपासून. पण उगाच टेन्शन घेतायत सगळे. जाऊ द्या, तुम्ही दोघं आराम करा. चला. अदिती आज मोठं काहीतरी करणार आहे. आपल्याला सावध राहायला हवं. हो, तिने जे ठरवलंय ना ते होऊ द्यायचं नाही. लगेच तात्या आणि बयो आजींना नको सांगायला. आपण सरळ जाऊन आदितीशी बोलू. तिला सरळ जाऊन सांगू, तू हे जे खोटं वागतेस ना ते थांबव, नाहीतर घरच्यांना सगळं काही ते खरं सांगू. काही झालं तरी घरच्या सगळ्यांना खरं काही ते कळायला हवं. पण आपण आदितीच्या बाजूने ठामपणे उभे राहू. पल्लू कळत नाही तुला काय? आल्या आल्या बयो आणि तात्यांना त्रास द्यायचा का ग? आणि सिद्धू तू पण समजाव तुझ्या बायकोला, आई तमाशा नकोय आज. गुड मॉर्निंग. ह्या कोण? अगं नानी बोवारणीला घेऊन आली ती. अहो पण आमच्याकडे जे जुने कपडे होते ना त्याचे मी पडदे आणि उशांचे कव्हर शिवले. नानी काकी त्या जुने कपडे नाही, जुनी भांडी घेतात. अगं पण आपल्याला काहीच द्यायचं नाही, तू का घेऊन आलीस त्यांना? पण मला द्यायचं ना. आता हे काय नवीन? नक्की काय करणार आहे? मी ठरवलंय, आपल्या घरातली सगळी पितळेची, तांब्याची जी काही जुनी भांडी आहेत ना ती सगळी देऊन टाकायची.